सोलापुरात भर दिवसा बंदुकीच्या धाकावर सराफ दुकानात दरोडा, सोन्याचे दागिने लंपास. सोलापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भरदिवसा गजबजलेल्या परिसरात आणि तेही एका नामांकित सराफा दुकानात बंदुकीचा धाक दाखवत सोन्याची लूट झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 70 फूट रोड परिसरातील शिवकुमार ज्वेलर्समध्ये घडलेल्या या धाडसी दरोड्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोलापूरच्या 70 फूट रोड परिसरात भर दिवसा घडलेल्या या थरारक घटनेने शहर हादरलं आहे. शिवकुमार ज्वेलर्स या सराफा दुकानात 3 अज्ञात दरोडेखोरांनी थेट प्रवेश करत बंदुकीचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुकानात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना तोंडाला कापड बांधलेले 3 तरुण अचानक दुकानात शिरले. आत येताच त्यांनी थेट बंदूक बाहेर काढत दुकान मालकावर रोखली. समोर अचानक बंदूक पाहून दुकानदार हादरले. मात्र प्रसंगावधान राखत दुकान मालकाने तात्काळ आरडाओरडा सुरू केला आणि जीव वाचवण्यासाठी दुकानाच्या मागील बाजूस धाव घेतली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही क्षण दरोडेखोरांचाही गोंधळ उडाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान संधी साधत आरोपींनी काउंटर आणि डिस्प्लेमधील हाताला लागतील ते सोन्याचे मौल्यवान दागिने अवघ्या काही सेकंदात लुटले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या संपूर्ण घटनेचे थरारक दृश्य दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तोंडाला रुमाल बांधलेले आरोपी, दुकानदारावर रोखलेली बंदूक आणि त्यानंतरची पळापळ हे सर्व दृश्य स्पष्टपणे कॅमेऱ्यात दिसत असल्याचं समोर आलं आहे. भरदिवसा गजबजलेल्या भागात झालेल्या या धाडसी दरोड्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सोलापूरच्या 70 फूट रोड परिसरात भरदिवसा झालेल्या या धाडसी दरोड्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला असून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असल्याची माहिती मिळत आहे. भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवत सोन्याची लूट यामुळे सोलापूरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता पोलीस आरोपीपर्यंत कितपत लवकर पोहोचतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.